आता एक तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो सोमनाथ मंदिराबद्दल. हे बघा, जे सोमनाथ मंदिर आहे ना, इथे एक स्तंभ लागलेला आहे, त्याला म्हणतात बाणस्तंभ. इथे एक वेगळ्याच टाईपचे मासे दिसतात सोमनाथच्या मंदिराच्या इथे आहे आपण, आणि पाण्यातून जम्प करतात. हे बघा, ते म्हणतात मोदी साहेब आलेले आहेत 3 दिवस झालं सोमनाथमध्ये, म्हणजे कालच आले. तर त्यांच्या पूर्ण सिक्युरिटी आणि पोलीस आहेत ना, त्यांनी सगळे हॉटेल्स बुक केलेले आहेत. तर आमचं तेवढं बॅड लक झालेलं आहे थोडंसं. पण आतमध्ये त्या आतमध्ये पण बरीच गर्दी आहे. इकडे पुढे हा सूर्यकुंड आहे, पण फिश वगैरे पण वास येतो, आणि साईडला सगळी घाण आहे, देवाची जागा आहे पण खूप घाण आहे. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू चॅनल. 8:15 वाजलेले आहेत सकाळचे, आणि जे लोक नवीन असतील व्हिडिओ बघण्यासाठी, आम्ही पुणे टू गुजरात राईड करतो आहे आणि रन ऑफ कच्छ, स्टॅच्यू ऑफ युनिटी वगैरे पाहिलेलं आहे. आणि आता आपण पोचलेलो आहे सोमनाथच्या इथे. सोमनाथ महादेव मंदिर मागे आहे, आणि आता सकाळचे 8:15 वाजलेलं. आम्ही सगळे रेडी होऊन आता चाललेलो आहे दर्शन करायसाठी. रूमचा चेकआउट आपला 10 वाजताचा असणार आहे, आणि तोपर्यंत आपण रिटर्न येऊ, कारण मंदिर इथून काहीतरी 1 किलोमीटरच आहे. तर चला, आतमध्ये कॅमेरा वगैरे काय अलाउड नाही, पण बाहेरपर्यंत मी ब्लॉग करेल आणि दाखवेल तुम्हाला प्रिमायसेस वगैरे कसं आहे, आणि फोटो वगैरे असेल देवाचा तर तो आपण ब्लॉगमध्ये टाकूया. तर चला, आता गाडी घेऊ, आपली लिफ्ट आलेली आहे, आणि जाऊया दर्शन करायला. हे त्यात आपली गाडी आहे, स्टार्ट करू. ते मंदिर समोरच आहे. हे इथं आपलं हॉटेल इथं बाजूलाच होतं. आता इथून बाहेर पडलो आपण फक्त, आणि आता इथून यू टर्न मारायचा आहे. गेस यू टर्न मारून या रोडने आपल्याला परत जायचं. सकाळी गर्दी एवढी नसेल असं वाटतंय मला, बघूया. पहिले ते मंदिराचं दर्शन करून घेऊ, नंतर इथे पांडव केव्ज आहेत ते पण बघायला जायचा विचार आहे. पण पहिले हे दर्शन घेऊन आपलं रूमवरती येऊ, इथे हॉटेल वगैरे चेकआउट करू, आणि मग पुढचं ठरवू प्लॅनिंग काय ते. घेतलं आहे, केवढी मस्त कमान आहे. थोडी खराब झालेली आहे, मेंटेन नाही केलेली. समुद्राचा थोडासा वास येतो, कारण मंदिर जे आहे ना एकदम बरोबर समुद्र किनारीच आहे. भगवान सोमनाथ. आतमध्ये फोन, कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक्स काहीच अलाउड नाही आहे. बेल्ट पण अलाउड नाही आहेत. लिटरली सगळं बाहेर काढून ठेवायला लागतं. चांगलं केलेलं आहे, कारण लोक काय करतात, त्या फोन व्हिडिओच्या नादामध्ये लाईन वाढत जाते आणि दर्शन होत नाही. जे ॲक्च्युअल करायला आलेले आहेत ते होत नाही गोष्टी. थोडी गर्दी बाहेर दिसते. तिथं समोर पार्किंग लिहिलं आहे. सोमनाथ मंदिर इकडे लिहिलेलं आहे, पार्किंग इकडे आहे. हां, थोडंसं ठीक आहे. समोर मंदिर दिसतंय बघा, समोर मंदिर आहे. आता पार्किंग इकडे लिहिलेलं आहे त्यांनी, सोमनाथ ट्रस्ट पार्किंग सोमनाथ मंदिर की ओर. विकणाऱ्यांची काय कमी नाही इकडं बघा, किती गोष्टी काय रस्त्याने सगळं. हे मंदिर वगैरे पण असे विकतात बनवलेले सोमनाथचे. कार असेल तर सेम टोल सारखं फास्टॅगनी पैसे कट होतात पार्किंगचे. फास्टॅगमध्ये बॅलन्स असेल तर कारचे 50 रुपीज आहेत. आणि हे कुठं होतं सेम असा पैसा? उज्जैनला. हां, सेम असं सिस्टम होतं. कॅश पैसे देणे नाही, भ्रष्टाचार नाही, काय नाही यांच्या पार्किंग मॅनेजमेंटचा. डायरेक्ट पैसे ट्रस्टच्या अकाउंटमध्ये, सोमनाथ ट्रस्ट. 50 रुपीज पर आवर आहे बहुतेक. मेन तर आपलं सोमनाथचं दर्शन आहे. एकदा झालं ना मग आपल्याला पूर्ण फिरता येईल. आणि आज जंगल सफारी करायचं पण प्लॅनिंग आहे. त्यांना पण फोन करायचा आता, कारण त्याचं 8:15 झालेले आहेत. ते लोक 9-10 नंतरनं जरा थोडेसे अवेलेबल होतील असं वाटतंय मला. जंगल सफारीचं पण मॅनेजमेंट करू आजचं. हरियाणा. मस्त ऑर्गनाइज सिस्टम आहे यांचा एकदम. म्हणजे हे ऑर्गनाइज वाटलं मला, काहीच वाटत नाही इकडे. एकदम परफेक्टली सगळं अलाइन केलेलं आहे. सेम उज्जैनसारखा वाईब येतो इकडे पण उज्जैनला थोडी पार्किंग स्पेस आहे. इथे बघा एकदम प्रॉपर मॉलला किंवा याला असे जसे फूड कोर्टला पार्किंग असतात तशी पार्किंग आहे. कार आरामात उभी राहते. शेड वगैरे आहे, प्रॉपर मॅनेजमेंट आहे एकदम. इकडे समोर पण मंदिर आहे. भालका तीर्थ आहे का काय काय माहिती आहे, बहुतेक हे पण भालका तीर्थ आहे मला वाटतं. बघूया. बेबी फीडिंग रूमची सुद्धा अरेंजमेंट आहे प्रॉपर. आता लॉक्ड आहे ते मंदिराकडून. मम्मीनी आणि मी हे लावलेलं आहे सोमनाथ चंदन, आणि काय किवानी पण लावलेलं आहे. पण अपेक्षा नाही लावलं आहे, फक्त टिकली लावलेली सोमनाथ लिहिलेलं. आपण मंदिराच्या आतमध्ये एंटर करतो. इकडून भरपूर कालवा गोंगट आहे साईडला.
पण आहेत. सगळे विचारायला येतात हे बेलपत्र घ्या, हे घ्या, सगळे एकदम मागं पडतात लोक. टिक्का लावा. आता इथे काय काय म्हणजे काउंटर सिस्टम आहे, लॉकर, तर सगळे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी, फोन वगैरे सगळं जमा करू. तोपर्यंत तुम्ही कळसाचं दर्शन घ्या. हो, लॉकर आहे इकडे. मी कळसाचं दर्शन घ्या आपण, तोपर्यंत सगळं आतमध्ये जाऊन येतो आणि मग तुम्हाला बाकीचा प्रिमायसेस दाखवा, नियर बाय एरिया. बाजूनी पण मंदिर दाखवेल नंतर ना. ज्योतिर्लिंगों में सोमनाथ ज्योतिर्लिंग का स्थान पहला है। गुजरात राज्य के सौराष्ट्र नगर में अरब सागर के तट पर स्थित है और यह सोमनाथ ज्योतिर्लिंग के नाम से जाना जाता है। इस ज्योतिर्लिंग के बारे में मान्यता है कि यह हर सृष्टि में यहाँ स्थित रहता है। सोमनाथ ज्योतिर्लिंग के बारे में माना जाता है कि चंद्रमा यानी सोम को प्रजापति दक्ष ने क्षय रोग होने का शाप दिया। इस शाप से मुक्ति के लिए शिव भक्त चंद्रमा ने अरब सागर के तट पर शिव की तपस्या की। इससे प्रसन्न होकर शिव प्रकट हुए और चंद्रमा को वरदान दिया। चंद्रमा ने जिस शिवलिंग की स्थापना और पूजा की, वो शिव जी के आशीर्वाद से सोमनाथेश्वर यानी सोमनाथ कहलाया। यह तीर्थ स्थान देश के प्राचीनतम तीर्थ स्थानों में से एक है और इसका उल्लेख स्कंद पुराणम, श्रीमद् भागवत गीता, शिव पुराणम आदि प्राचीन ग्रंथों में भी है। वहीं ऋग्वेद में भी सोमेश्वर महादेव की महिमा का उल्लेख है। सोमनाथ मंदिर की दीवारों पर बनी मूर्तियां मंदिर की भव्यता को दर्शाती हैं। प्रलय के बाद जब नई सृष्टि का आरंभ होगा, तब सोमनाथ प्राणनाथ कहलाएंगे। ऐतिहासिक सूत्रों के अनुसार आक्रमणकारियों ने इस मंदिर पर कई बार आक्रमण किया। इसके बाद भी इस मंदिर का वर्तमान अस्तित्व इसके पुनर्निर्माण के प्रयास और सांप्रदायिक सद्भावना का ही परिचायक है। वर्तमान मंदिर का निर्माण भारत के पूर्व गृह मंत्री लौह पुरुष सरदार पटेल के प्रयासों से हुआ। सोमनाथ मंदिर के बारे में ऐसी मान्यता भी है कि चंद्रदेव ने इस मंदिर का निर्माण सोने से कराया था, रवि ने चांदी से, इसके बाद श्री कृष्ण ने काठ से इस मंदिर का निर्माण करवाया। पहली बार पत्थरों से सोमनाथ मंदिर का निर्माण राजा भीमदेव ने करवाया था। यह मंदिर गर्भगृह, सभा मंडप और नृत्य मंडप 3 प्रमुख भागों में विभाजित है। इसका 150 फुट ऊंचा शिखर है। इसके शिखर पर स्थित कलश का भार 10 टन है और इसकी ध्वजा 27 फुट ऊंची है। इसके आबाधित समुद्री मार्ग तृष्णांभ के विषय में ऐसा माना जाता है कि यह समुद्री मार्ग परोक्ष रूप से दक्षिणी ध्रुव में समाप्त होता है। यह हमारे प्राचीन ज्ञान और समझबूझ का अद्भुत साक्ष्य माना जाता है। इस मंदिर का पुनर्निर्माण महारानी अहिल्याबाई ने करवाया था। मस्त दर्शन झालेलं आहे आमचं, 15 ते 20 मिनिटातच दर्शन झालं. हा फोटो पण काढला आम्ही तिथे, एक 100 रुपयामध्ये काढतात बघा, किती छान काढून दिलाय. आणि इथे समोर मंदिर आहे, लॉकर रूम वगैरे सगळं आहे इथे. आणि हे मंदिर आहे बघा. परत एकदा कळसाचं दर्शन घ्या तुम्ही लोक. आणि चला आता जाऊ आपण आतमध्ये. कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही आणि पोलीस प्रोटेक्शन वगैरे असतं. आणि इथे लॉकर रूम्स असतात असे, इथे फोन वगैरे जमा करून घेतात. जाताना त्या साईडने कलेक्ट इकडून करायचे. पुढे शूज ठेवायला पण जागा आहे. आणि हार्डली ना आमचं 5 ते 10 मिनिटात दर्शन झालं असेल, बिलकुल टाईम नाही लागला. आणि नंतर एवढी गर्दी वाढली आहे ना बघा, बहुतेक लाईन पुढपर्यंत आलेली इथे. इथून छान मंदिराचे जरा फोटो घेऊ आपल्या सगळ्या फॅमिलीचे. आणि मग जरा पलीकडे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, पलीकडे बीचच्या साईडला, तिकडे जाऊन दाखवतो मी तुम्हाला. फरी ओशन व्ह्यू 3 ते 4:30चा स्लॉट आहे. ओशन व्ह्यूला रोड इकडून आहे, इथं पुतळा आहे ना त्याच्या समोरनच रोड, इकडून खाली जाऊ. प्रवेश मला वाटतं चार्जेस दिसतात इथं आतमध्ये जायला. तिकीट बारी तिकीट घेऊन जायला लागतं आहे बहुतेक पलीकडच्या साईडनं. घेऊया तिकीट. बीचवर जर इथून जायचं असेल त्या साईडला तर 5 रुपये तिकीट आहे पर पर्सन. 20 रुपये घेतले आता. आणि इथून बीच साईड रोडला जायला रस्ता आहे, म्हणजे मंदिराच्या बाजूला पण जाऊ शकता तुम्ही थोडंसं. हे आता इथं हनुमानजीची मूर्ती आहे मस्त, बीच पण आहे आणि साईडला. पहिले इकडे जाऊन येऊ. समोर पण मंदिर आहे, तिथे हनुमान मंदिर आहे समोर. इकडे मंदिर आहे, आपण इकडे जाऊन येऊ जरा थोडंसं. हो जाऊ, मग जाताना जाऊ. तर इथून बघा व्ह्यू भारी. वरती जरा गर्दी होती, इथे मस्त फोटो पण काढता येईल. हे सगळं बीच आहे साईडला पूर्ण. आणि मी तर रिकमेंड करेल ना की एकदा तरी नक्की इथं व्हिजिट करा. खूप छान जागा आहे, म्हणजे मन प्रसन्न होऊन जातं एकदम इथे येऊन. एक नंबर मंदिर आहे, मला खरंच खूप आवडलं.
तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा जर इकडे येत असाल गुजरात साईडला. वर्थ इकडे येणार, वर्थ. एक वेगळीच एनर्जी असते इथे पण. आता एक तुम्हाला इंटरेस्टिंग फॅक्ट सांगतो सोमनाथ मंदिराबद्दल. हे बघा, जे सोमनाथ मंदिर आहे ना, इथे एक स्तंभ लागलेला आहे, ह्याला म्हणतात बाणस्तंभ. आणि याच्यामध्ये एक ॲरो दिसत असेल तुम्हाला इथे, हा ॲरो जो आहे तो हा बाणस्तंभ आहे. हा सोमनाथ मंदिराच्या इथेच आहे बरोबर. इथून जो ॲरो पॉईंट आऊट केलेला आहे ना, तो बघा समुद्राकडे केलेला आहे इकडे समोर. आणि याच्यामध्ये त्याचा अर्थ असा आहे, त्याच्यावर असं लिहिलेलं आहे की इथून पुढे 11,000 किलोमीटर एकही जमीन नाही आहे. आणि हा जो लास्टचा जो पॉईंट आहे तो पुढे साऊथ अंटार्क्टिकाला जॉईंट होतो, म्हणजे हा समुद्र म्हणजे पृथ्वीची शेवटची जागा. तर काय लॉजिक आहे बघा, म्हणजे कसं त्यांनी त्या वेळेला पण जवळपास 1500 वर्ष जुनं हा स्तंभ आहे. आणि त्यावेळेच्या लोकांना कसं माहीत असेल की इकडून पुढे रस्त्यामध्ये कुठेही जमीन नाही आणि शेवटचा पॉईंट जो आहे तो 11,000 किलोमीटर आहे. ना गुगल मॅप होते, ना काय होतं, ना सॅटेलाईट्स होते, तरी पण त्यांनी एवढं कसं मॅनेजमेंट केलं असेल, म्हणजे एकदम अद्भुत आहे ही गोष्ट. तर हे आहे सोमनाथ मंदिर. चला दर्शन घ्या. आता पुढे बघू आपल्याला अजून काय काय बघायला मिळतं आहे. निघूया इथून. पाणी बॉटल घेतली आता इथे बीचच्या कडेला, तिथे खाय प्यायचे ऑप्शन्स. आणि किंवाचं टॉय विसरलं होतं खेळायचं त्याला बीचवरती थोडंसं. आणि आज सगळं गडबड चाललेलं आहे बघा. 10:30 वाजलेले आहेत आत्ता. आणि आपल्याला चेकआउट पण करायची रूम. 10चा टायमिंग होता ऑलरेडी. आता लवकर इथं खेळून आहे ना आपल्याला पोचावं लागेल आणि दुसरी रूम बघावी लागेल, कारण की रूम अवेलेबल नाही आहेत. आज एक दिवस एक्सटेंड करायचा प्लॅन होता, कारण गिर जंगल सफारी पण बुक करतो आहे आपण. जा बस, बसवतो दादा. नाही निकालली आहे, नाही. आणि हा घेऊन जातोय आता बघा त्याला. जा आता राऊंड मारून एक माकड. हॉर्स हे ते याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. कॅमल. किंवा जी खेळतात आहेत आपले, त्यांना 1-2 टॉय घेतले जातात इथनं विकत मगाशी. आणि खेळू दे म्हटलं जरा वेळ. त्याचं तेच चाललं होतं मागासपासून, कधी खेळायचं. मग खेळ म्हटलं आता मोकळं, तुला जेवढं खेळता येतं तेवढं. 5-10 मिनटात इथनं मग निघूया. जंगल सफारी बुकिंगचं पण चाललं. तिथे केव्हा खेळतोय मस्त. हा मोठा समुद्र आहे मस्त पुढचा एकदम. इकडे लांब बोटी पण दिसत असतील बघा तुम्हाला, एकदम भारी. एकदम एंडला आहे तिकडे. इथे एक वेगळ्याच टाईपचे मासे दिसतात आहेत. सोमनाथच्या मंदिराच्या इथे आहे आपण. आणि पाण्यातून जम्प करतात. हे बघा, पाण्यातून जम्प करतात आहेत, दिसतील अजून. ट्राय करतो मी झूम करून दाखवलं, पण एकदम क्विक जातात आहेत आतमध्ये ते बघा तिकडे समोर. इकडे कुठले मासे आहेत काय माहिती. पाण्यातून एकदम बाहेर येतात आहेत, जम्प करतात आहेत. जवळ यायला लागलं आता. चला बीचवरती आमचं मस्त झालेलं आहे सगळं. आता खेळून वगैरे पण आहे ना, मजा आली किंवा. आणि हेचं बघा सगळं अवतार केलं. पॅन्ट दाखव मागून. शाबास, सगळी भिजवली आहे. आता जाऊ पहिले रूमवरती चेकआउट करू, कारण रूम जमा करायची. दुसरी रूम बघायला लागेल आणि मग सांगतो. हां नाही अवेलेबल नाही माऊ, आपण 1 दिवसासाठीच घेतलेली. ते म्हणतात चेकआउट करा. छोटंसं मंदिर घेतलं आहे सोमनाथ. पाडशील थांब. कुठं होतं आहे. छोटं घेतलं. अजून बघू इथं बरंच काय काय. कॉल करतो मी बऱ्याच हॉटेलमध्ये नियर बायचे जे आपण राहिलो होतो ते आपल्याला खूप कमीमध्ये पडलं. इथे 4,000-5,000 आजचं रेट सांगायला लागलेत. आणि तेवढं देऊनसुद्धा रूम्स कुठेच अवेलेबल नाही आहे. तर आता पहिले ना आहे त्या हॉटेलमधून चेकआउट करून मग पुढे बघावं लागेल आता कुठं काय पाय मिळते आपल्याला. 2700 म्हणजे चांगली मिळाली रूम. मग आपल्याला खूप बेस्ट डील झाली आपली. ठीक आहे, शोधू आता. ऊन वाढत चाललेलं आहे. ही आपली समोर नेक्सॉन आहे. निघूया आता. एक्झिट आता इथून आहे, म्हणजे एंट्री बॅक साईडहून होती, एक्झिट दुसऱ्या साईडहून आहे. थँक्यू. उघडलं नाही तर होकळ्या कसं जाऊ म्हणा पुढं. जाऊ म्हणते. अरे गेट बंद आहे काय, उडू काय आता बॅरिगेट.
द्यायला जुनागड, वेरावल, उनदीव, उणादीव, गोकलधाम आणि त्रिवेणी संगम आणि श्रीराम मंदिर. इकडे गोशाला आहे समोर. चला रूम चेकआउट करतो आता आम्ही. हे बघा इकडे डबल बेडवाले असले रूम असतात. यांची छान हॉटेल आहे बरं का, रिकमेंडेड आहे माझ्याकडनं. किंवा कसं आहे हॉटेल आहे, किंवाला खूप आवडलं आहे हॉटेल. आणि ते रूम्स मिळत नाही आहेत आता बिलकुल पण, कारण ते म्हणतात मोदी साहेब आलेले आहेत. 3 दिवस झालं सोमनाथमध्ये, म्हणजे कालच आले. तर त्यांच्या पूर्ण सिक्युरिटी आणि पोलीस आहेत ना, त्यांनी सगळे हॉटेल्स बुक केलेले आहेत. तर आमचं तेवढं बॅड लक झालेलं आहे थोडंसं. इस सज्जन को क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको? आता शोधावं लागेल आपल्याला कुठे मिळते रूम आणि मग जाऊया. मस्त इडली वगैरे नाश्ता घेतलेला आहे. किंवानी डोसा घेतला आणि अपेक्षाचा मम्मीचा उपवास आहे, कारण की आज चतुर्थी आहे, अंगारकी चतुर्थी. त्यामुळे त्यांनी ते बटाट्याची भाजी भेटली. खिचडी वगैरे इकडे काही मिळत नाही वाटतं, त्यामुळे ही बटाट्याची भाजी उपवासाची. नाश्ता झालेला आहे. उपवासाचे जे ते 300 रुपयाला लावलं त्यांनी, माहिती आहे का बटाटे. 150 का? 300 रुपये त्याचे. 150 ठीक आहे, चांगलं आहे. मग चांगलं हॉटेल आहे. कोणाला यायचं असेल तर स्वाद इथे येऊ शकता. चांगली टेस्ट होती. डोसा वगैरे पण चांगला होता. आता आपण पुढचं डेस्टिनेशन बघत आहोत. आता आपल्याला जायचं आहे पहिले पांडव केव्जला, आणि आपल्याला हॉटेल पण सर्च करायचं आहे. पहिले इथं पांडव केव्जला जाऊया. पांडव गुफा म्हणतात त्याला ॲक्च्युली. पहिले तिथे जाऊया, मग तिथून पुढे बघूया काय करायचं. त्यानंतर ना मला वाटतं हे 1.5 किलोमीटर आहे पांडव केव्ज इथून. तर इथून पहिले आता आपण पांडव केव्जकडे जाऊ. भरपूर गरमी पडलेली दुपारची, 27 टेम्परेचर इकडे. आणि काय समुद्र असल्यामुळे ना थोडं फील होत आहे. सकाळी दर्शन एकदम भारी झालं आपलं, काय म्हणा काही म्हणा. एकदम थंड हवा सकाळी चाललेली मंदिराच्या इथं. यांचं दर्शन तर मला वाटतं 5 मिनिटात झालं असेल. लेडीजचं नव्हती, जेंट्सला होते थोडेसे. नंतर जी गर्दी झाली तिकडं 9:30-10 नंतर भरपूर एकदम. मोदी साहेब आलेले आहेत काल, त्यामुळे पूर्ण सगळे पोलीस वगैरे सगळं प्रशासन, सिक्युरिटी, आमच्या हॉटेलच्या रूम्स पण त्याच्यामुळेच बुक आहेत. त्यांची सगळी सिक्युरिटी चाललेली दिसते, किंवा स्ट्रिक्ट केलं असेल. DYSP वगैरे गाड्या आहेत बघा ते मस्त. पोलिसांच्या गाड्या, क्राईम ब्रांच सगळे आहेत. त्यांचा एक सिक्युरिटीचा घेरा असतो पूर्ण 4-5 किलोमीटर काहीतरी असतो. बरोबर सगळीकडे ते चेक करत असतात, पाहणी करत असतात. त्यामुळे थोडंसं इकडे वातावरण जरा थोडं स्ट्रिक्ट असेल. इतके त्यांच्या सिक्युरिटीमुळे पूर्ण जाम आहे ना, मला समजत नाही आता गाडी वगैरे पार्क कुठं करणार आहे. सगळीकडे बघा त्यांचं. मोदी साहेब इकडेच दिसतात. हेलिपॅड दिसते इकडे, त्यामुळे गर्दी चालले असतील कदाचित तिथून, त्यामुळे पूर्ण फुल दिसतंय. असतील बहुतेक, एवढ्या गाड्यात म्हटल्यावरती. जनता को आप मूर्ख समझना बंद कर दीजिए. इस प्रकार की बचकाना बातें किसी के गले नहीं उतरती, लोग मजाक उड़ाते. गाडी समोर पार्क केलेली आता इकडं. थोडं आधी आता निघालोय. नो पार्किंग लिहिलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. लोक गाड्या लावतात. आता चला, काय पार्किंगचं ऑप्शन दिसत नाही. आता हे पांडव गुफा लिहिलं आहे ना इथं, तिथं जायचं आहे. इकडे हेलिपॅड आहे, इकडे येईल हेलिकॉप्टर वगैरे त्यांचं कदाचित. ते सगळे तयारी चालले आहेत. हा पांडव गुफा जाण्याचा रोड आहे. येण्यापेक्षा इथं शॉपिंगची काय तयारी चालली आहे काय काय. सगळे 100 रुपीज वाले बॅग्स आहेत. 100ला आहेत वर आहे ते सगळे 50 रुपीज वाले आहेत. 50? ठीक आहे, तुला एक छान आहे, मला आवडले, मस्त वाटतं ते. कुठले? सगळ्यात छान आहेत. मसाले पण आहेत बघा इथे विकायला मस्त. मिक्स मसाले आहेत का हे? किती काही? 100 रुपये वाटा आहे. घ्यायचा एक वाटा क्या? एक दे दो. इसमें मिर्ची भी है क्या? नहीं 100 रुपयाला वाटा आहे. काय याच्यामध्ये सगळं तमालपत्र वगैरे असं होलसेलमध्ये आणून विकतात आहेत बहुतेक. खालून आलो आता इकडून वरती. हे सूर्य मंदिर आहे वरती, आत दर्शन करूया. हेलो डॉगेश भाई. सूर्य मंदिर आहे मग, आणि इकडं पांडव गुहा.
ह्या डॉगेश बाई बसलेले तिथं. पांडव गुहा आहे. इकडे बघू पांडव गुहा. जुते चप्पल यहाँ होता है. पांडव गुहेला लाईन दिसते होते खाली जायला. पण आतमध्ये रोड दिसतो पांडव गुहाच्या आतमध्ये, पण बरीच गर्दी आहे. 1 मिनिट जाणे त्याची आमची. पण पांडव गुहा आहे. इकडे बघू काय आहे. खाली कुंड दिसतं पण घाण टाकलेली आहे सगळे त्याच्यामध्ये, मेंटेन नाही आहे अजिबात. इकडे पुढे काय काय माहिती, देवाचंच काहीतरी दिसतं. मंदिरात छोटे छोटे पूर्ण एरिया. आम्ही काय आज जाणार नाही कारण वेळ तेवढा नाही आज जायचं आहे का. बरीच गर्दी, अर्धा 1 तास तरी लागेल त्याच्यामध्ये आपल्याला दर्शन घ्यायला, त्यामुळे नाही जाते आम्ही. आणि गरम पण खूप व्हायला लागलं इकडे. चप्पल घालून निघू. इकडे पुढे हा सूर्यकुंड आहे पण खाली मोठी जागा दिसते आतमध्ये जायला खालपर्यंत. सूर्यकुंड अशा जागा आहेत पण मेंटेन नाही केलेल्या बिलकुल. पण फिश वगैरे पण वास येतो आणि साईडला सगळी घाण आहे. देवाची जागा आहे पण खूप घाण आहे, बिलकुल कचरा आहे सगळा, मेंटेन नाही ठेवलेला. वरती जायचा रोड आहे हे बघा. आता इथे पण बघताय पाण्यामध्ये हा सूर्यकुंड आहे. चला किंवा शास्त्री भालका तीर्थ वगैरे आता बघूया, तिकडे जायचं आहे का. पहिले तर रूम घेऊन मला गिरला पोचायचं आहे कारण 12:30 झाले. तो बोलला होता 2 किंवा 2:30 वाजेपर्यंत मॅक्झिमम पोचा, 3ला आपली सफारी स्टार्ट होईल म्हणून. तर सफारीचा व्लॉग वेगळा बनवूया आपण. काय म्हणतात सोमनाथचा जो व्लॉग आहे तो एक राहील पूर्ण, सफारीचा वेगळा राहील आपला नंतरनं. सॉन पार्क केलेली आता गाडी घेऊ आपण. मंदिराचा जो भाग आहे ना तो सगळा स्वच्छ ठेवलेला आहे. बाकी इकडे पुढे हे घाट वगैरे ना, त्रिवेणी महासंगम वगैरे, तर इकडचा एरिया बिलकुल मेंटेन नाही. खूप घाण वाटते मला इकडे, म्हणजे क्लिनिनेस नाही आहे तेवढा, वास पण येतो आणि बराच. चला एक हॉटेल मिळालं आपल्याला चांगलं आणि क्लीन आणि काय म्हणतात एकदम न्यू हॉटेल आहे. नो लेफ्ट टर्न लिहिलं इथं पण आता ऑप्शन नाही आहे कारण की ते असं इथे ना दुसरं बायपास व्हायला ऑप्शनच नाही आहे. सगळ्या गाड्या तशाच जातात. इथेच पुढे आहे थोडंसं, इथे आपण बॅग वगैरे ठेवू, मग गिरकडे जाऊया आपण आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला नको नाही सुनेगा आणि मग थोड्या वेळाने फिर भी नाही सुनेगा. तर मग थोड्या वेळाने आपण जे तुम्हाला आहे तो रूम टूर पण दाखवतो त्याच्यामध्ये किंवा हॉटेल पण दाखवतो. थोडं आता बाहेरनं दाखवून देतो कारण सामान ठेवून लवकर निघायचं कारण लेट होतोय. 1:15 झालं आहे ऑलरेडी. त्याने 2:30 पोचायला लावलं होतं आणि पोचायला जवळपास 1.5 तास लागतो. त्यामुळे पटपट सामान ठेवतो. एकदा संध्याकाळी येताना तुम्हाला रूम टूर गिर वगैरे झालं आपलं की, आणि गिरचा वेगळा व्हिडिओ असेल आपला. ह्याच्यात सगळं कवर करता येणार नाही कारण खूप मोठा बनेल व्हिडिओमध्ये, इंटरेस्ट पण तुम्हाला राहणार नाही जास्त बघायला आणि व्यवस्थित बघता येईल. गिरचा वेगळा आणि इकडे सोमनाथचं वेगळं. हे बघा हे एकांश म्हणून हॉटेल आहे ना, छान हॉटेल आहे, एकदम नवीन बनलेलं आहे, सुटसुटीत क्लीन आणि कोरो हॉटेल आहे एकदम. आतमध्ये फर्निचरचा वास सुद्धा तसाच आहे अजून की एवढं नवीन आहे ते, त्याचं काम चाललेलं. इथे रोडलाच आहे, मेन रोडला. आपण इथे राहत होतो मग कशा म्हणजे पलीकडच्या साईडला. पार्किंग वगैरे मोकळं आहे, बाहेर गाडी लावायला भरपूर स्पेस आहे. हे हॉटेल आहे, सामान ठेवून घेऊ आपण. असं एकांश म्हणून आहे. इथे योगी बाबांचा फोटो पण लावला, आधी योगींचा, आणि इथे मग आपण सामान ठेवूया आपल्या गाडीत. चला